गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा थर्ड लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर ना? तर तुम्हाला आठवतं आहे लास्ट वीकमध्ये आपण 11th अकाउंटला स्टार्ट केली, बरोबर ना? आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे, अकाउंट्स म्हणलं की अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम्स जसे मॅथ्समध्ये सम्स गणितं असतात, तशा अकाउंट्समध्ये पण गणितं असतात, फक्त त्याला प्रॉब्लेम्स म्हणतो आपण, बरोबर ना? तर आपण जास्त वेळ थेरीमध्ये न घालवता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला म्हणजे थोडक्यात जे चॅप्टर 3 आहे, चॅप्टर 3 जर्नल, त्याला आपण स्टार्ट करणार आहोत. पण थोड्याशा काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत. मग मी डायरेक्ट चॅप्टर 3ला जर स्टार्ट केलं असतं तर तुम्हाला काहीच कळलं नसतं, कारण थोड्याफार बेसिक कन्सेप्ट्स, पूर्ण थेरी शिकवायची गरज नाही आहे, पण ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या तरी निदान कळल्या तर आपण चॅप्टर 3ला डायरेक्ट स्टार्ट करू शकतो. ओके, तर मग आपण ज्या काय बेसिक कन्सेप्ट्स आहेत की बाबा तुम्ही 11thला आला आहे, मग थोडंफार तुम्हाला काय माहिती पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी ज्या काय त्या आज आपण शिकूयात. ओके, तर नीट बघा. फर्स्ट हेडिंग तुम्हाला दिसते, टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन. ओके, टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आता हा जो काय ट्रान्झॅक्शन्स वर्ड आहे, ट्रान्झॅक्शन मीन्स काय? ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार. आपण कुठल्याही गुड्सचा जेव्हा एखादा बाहेर जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या खिशात 10 रुपये आहेत, आज तुमचा जो काय रायटिंग पेन आहे, तुम्ही ज्या पेननी बाबा वहीमध्ये लिहिता, तो पेन समजा लिहिता लिहिता संपला, तर तुम्ही काय केलं? खाली गेला दुकानामध्ये आणि खिशातले 10 रुपये काढून त्या दुकानदाराला दिले आणि त्याच्याकडनं तो पेन काय केला? परचेस केला. दॅट इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. म्हणजे एक प्रकारे तुम्ही 10 रुपयाचा काय केला? व्यवहार केला, बरोबर ना? एक्सचेंज ऑफ गुड्स. तुम्ही खिशातले पैसे त्या सेलरला दिले, दुकानदाराला दिले, अँड इन एक्सचेंज ऑफ, आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्याच्याकडनं काय घेतलं? पेन घेतला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एक ट्रान्झॅक्शन केला. दॅट इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन, व्यवहार. मग त्याच्या टाईप्स कुठले कुठले असतात? व्यवहारामध्ये पण प्रकार असतात, बरोबर ना? आपण पण डेली लाईफमध्ये भरपूर ट्रान्झॅक्शन करतो. म्हणजे सकाळ सकाळ समजा तुम्हाला आईने 20 रुपये दिले आणि सांगितलं जा खालनं बाबा अर्धा लिटर दूध घेऊन ये. मग जेव्हा तुम्ही ते 20 रुपये घेऊन जाता आणि खालनं दुधाची पिशवी परचेस करता, दॅट मीन्स तुम्ही तो व्यवहारच केला आहे, बरोबर ना? पण हे जे आपण डेली लाईफमध्ये भरपूर ट्रान्झॅक्शन करत असतो, पण त्यात पण प्रकार असतात. मग ते कुठले कुठले टाईप्स आहेत ते बघू. तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल म्हणून मी जरा मोठं करतो आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, बरोबर ना? नीट बघा. ट्रान्झॅक्शनचे मेनली 2 टाईप्स आहेत, मुख्य 2 प्रकार आहेत. तुम्हाला इथं दिसतंय. फर्स्ट टाईप कुठला आहे? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आणि सेकंड कुठला आहे? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मीन्स तो जो शब्द आहे मॉनिटरी, मी झूम करून दाखवतो, तो जो वर्ड आहे मॉनिटरी, मॉनिटरीमध्ये मनी म्हणजे थोडक्यात पैसा, बरोबर. आणि नॉन मॉनिटरी म्हणजे काय? नॉन मॉनिटरी मीन्स नॉन मनी, जिथं पैसा लागत नाही. म्हणजे नीट लक्ष द्या. आता आपण रिअल लाईफमध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेवढे व्यवहार करतो, ऑल दिस ट्रान्झॅक्शन्स आर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आज दुकानात गेला, काहीही खरेदी करायचं असेल, तुम्हाला पेन परचेस करायचा असेल, तुम्हाला कपडे खरेदी करायचे असतील, तुम्हाला भूक लागली बाबा, समोर वडापावची गाडी, वडापाव खरेदी करायचा असेल, बरोबर ना? काही परचेस करायचं असेल, इन एक्सचेंज ऑफ मनी, तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे द्यावेच लागतात, बरोबर ना? दॅट इज, म्हणून त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तर नीट बघा, त्याच्याच खाली बार्टर ट्रान्झॅक्शन तुम्ही चार्टमध्ये बघू शकता. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? त्याच्याच खाली दिले बार्टर ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे थोडक्यात की जुन्या काळी, बरोबर ना? म्हणजे जुन्या काळी तुम्हाला माहिती आहे बाबा, त्यावेळेस बिफोर इन्व्हेन्शन ऑफ मनी, पैशाचा शोध लागण्यापूर्वी, त्या काळात पहिल्यांदा बार्टर एक्सचेंज होती, बार्टर ट्रान्झॅक्शन्स होते. बार्टर ट्रान्झॅक्शन्स मीन एक्सचेंज ऑफ गुड्स अगेन्स्ट गुड्स. जुन्या काळी माणसं वस्तूच्या बदल्यात वस्तू एक्सचेंज करायचे. माहिती असेल, आपण 10वीच्या अगोदर तुम्ही शिकलेला आहात. म्हणजे बाबा एखादा फार्मर असेल, बरोबर ना? त्याला बाबा कपडे परचेस करायचे असतील, तर तो काय करायचा? तो फार्मर त्याच्या शेतातलं जे काही धान्य असेल ते, बाबा समजा गहू असतील, तर तो गहू त्या कपडेवाल्याकडे घेऊन जायचा आणि त्याच्या बदल्यात तो काय करायचा? त्याच्याकडनं त्याला धान्य द्यायचा आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडनं कपडे परचेस करायचा. असं जुन्या काळी होतं. त्याला बार्टर ट्रान्झॅक्शन मीन्स नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. नॉन मॉनिटरी, ते जे जुन्या काळातले ट्रान्झॅक्शन होते ते नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स होते, कारण त्या काळात पैसेच नव्हते ना, म्हणून ते ना नॉन मॉनिटरी म्हणतात, कारण तिथं मनी वापरले जात नव्हते. तिथं काय केलं जायचं? एक्सचेंज ऑफ गुड्स अगेन्स्ट गुड्स. मग आत्ताच्या काळात तुम्ही असा कुठला व्यवहार करू शकता का? म्हणजे बाबा क्लासमध्ये आलाय, तुम्ही तुमच्या हातातलं घड्याळ काढून दिलं आणि सांगितलं, सर हे घड्याळ ठेवा
आणि बाबा वर्षभर मला अकाउंट शिकवा, असं केलं जातं का? नाही. तुम्हाला अकाउंट शिकायचं असेल तर यू हॅव टू एक्सचेंज मनी. तुम्हाला पैसे काढून द्यावे लागतात, फीज पेड करावी लागते, मग त्याच्या बदल्यात आपण तुम्हाला सर्व्हिस अकाउंट शिकवतो. बरोबर ना? म्हणजे आत्ताच्या काळात मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच असतात, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आत्ताच्या काळात नाही आहेत. आज जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचंच झालं आत्ताच्या काळात, तर तुम्हाला माहिती आहे बाबा ते भांडेवाले असतात, की तुम्हाला माहिती आहे बाबा ते भांडेवाले जे काय येतात, भांडी विकणारे जे काय असतात, तुम्हाला माहिती आहे ते कपडे काय करतात, आपल्याकडनं जुने कपडे घेतात अँड इन एक्सचेंज ऑफ, आणि त्याच्या बदल्यात मग ते जे काय अफोर्डेबल त्यांना जे परवडते त्या बदल्यात ते आपल्याला भांडं देतात. माहिती आहे तुम्हाला? हे अजूनसुद्धा आपल्या काळात जर तुम्हाला बार्टर एक्सचेंजचा मला एक्झाम्पल द्यायचा झाला तर तेवढं एक एक्झाम्पल मी देऊ शकतो की आत्ताच्या काळात पण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे. मग तो कुठला? की तो कपडेवाल्यांचा, भांडेवाल्यांचा, की ते आपल्याकडनं कपडे घेतात आणि त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे न देता एक कुठलं तरी भांडं देतात. त्याला आपण नॉन मॉनिटरी म्हणजेच बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो. पण आत्ता रिअल लाईफमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन आपण करतो ते कुठले असतात? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतात. त्यात 2 प्रकार आहेत, नीट बघा कुठले कुठले. फर्स्ट कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश म्हणजे मराठीमध्ये रोख व्यवहार, ताबडतोब पैसे दिले हिशोब संपला. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन मीन्स, क्रेडिट शब्द नवीन आहे तुमच्यासाठी. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मीन्स, क्रेडिट म्हणजे उधार. जे मराठी मीडियम असतील त्यांना मी वाटलं तर तिथं लिहून ठेवतो. कॅश ट्रान्झॅक्शन मीन्स रोख आणि क्रेडिट म्हणजे काय हो? क्रेडिट म्हणजे उधार. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, तुम्ही खालच्या दुकानामध्ये गेला, खिशातले 10 रुपये काढले, 10 रुपये दुकानदाराला दिले आणि त्याच्या बदल्यात 10 रुपयाचा पेन परचेस केला. दॅट इज कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन. का बरं? जागच्या जागेवर तुम्ही पैसे दिले ना, वस्तू घेतली, पैसे दिले, म्हणून त्याला म्हणायचं कॅश ट्रान्झॅक्शन. अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन मीन्स तुम्ही खालच्या दुकानात गेला, 10 रुपयाचा पेन परचेस केला, पण तुमच्याकडं पैसे नव्हते म्हणून तुम्ही त्यांना सांगितले, ते खालचे दुकानदार तुमच्या ओळखीचे आहेत, ते तुम्हाला चांगले ओळखतात, त्यामुळे तुम्ही त्यांना सांगितलं की काका पैसे राहून दे, पैसे नंतर देतो किंवा पैसे उद्या देतो, असं तुम्ही त्याला सांगितलं. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही सेलरकडनं गुड्स तर, वस्तू तर परचेस केली आहे, बट नॉट एक्सचेंज ऑफ मनी. पण पैसे दिलेत का त्याला? नाही. सो दॅट इज कॉल्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. त्याला उधार म्हणतो आपण. माहिती आहे की तुम्हाला? उधारीचा व्यवहार. वस्तू तर घेतली पण पैसेच नाही दिले, सो दॅट इज कॉल्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. नक्की कळलं? म्हणजे परत एकदा मी वाटलं तर तुम्हाला तो चार्ट दाखवतो की ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत, एक मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी. मॉनिटरी मीन्स रिलेटेड विथ मनी अँड नॉन मॉनिटरी म्हणजे नॉट रिलेटेड विथ मनी. म्हणजे जुन्या काळातले सगळे व्यवहार हे नॉन मॉनिटरी होते, बार्टर एक्स ट्रान्झॅक्शन. आणि आत्ता रिअल लाईफमध्ये, इकडं बघा स्क्रीनवर, आत्ता रिअल लाईफमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन आपण करतो, उद्या तुम्ही क्लासमध्ये जरी ॲडमिशन घ्यायला आला तर तुम्हाला जो ट्रान्झॅक्शन करावा लागणार आहे तो मॉनिटरी आहे, कारण तुम्हाला पैसेच द्यावे लागणार आहे. मग त्यात 2 प्रकार आहेत. एकतर तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन करू शकता. सर किती फीज आहे बाबा अकाउंटची? 10,000 घ्या सर, 10,000 घ्या, माझं ॲडमिशन बुक करा. दॅट इज कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन. आणि एखादा म्हणला सर माझ्याकडे आत्ता पैसे नाही, ॲडमिशन घ्या, पुढच्या महिन्यात मी 10,000 पेड करतो, सो दॅट इज कॉल्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. नक्की कळलं? मग हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. ह्यातलं तुम्ही चार्ट मी स्क्रीनशॉट पाठवतो, हा चार्ट ॲज इट इज नंतर नोट डाऊन करून घ्या. ओके. आता काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत, बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या तुम्हाला माहिती पाहिजे. कारण हे शब्द आपण 1st to 10th स्टँडर्डमध्ये वेगळ्या अर्थाने वापरायचो, पण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये त्याचा अर्थ वेगळा असतो, म्हणून मला हे सांगणं गरजेचं आहे. आता पहिलं जे आपण शिकतोय, फर्स्ट वर्ड गुड्स. आता गुड्स तुम्हाला माहिती आहे, गुड म्हणजे काय बाबा? तुम्ही काय म्हणताल? गुड म्हणजे चांगलं सर, एवढं आम्ही शिकलो बाबा. आमचं इंग्लिश जरी एवढं चांगलं नसेल तर गुड बॅड एवढं निदान प्रत्येकाला कळतं. गुड म्हणजे चांगलं, बॅड म्हणजे वाईट, बरोबर ना? मग गुडचा अर्थ आपल्या डोक्यामध्ये तोच बसलेला. गुड्स म्हणजे काय? गुड म्हणजे चांगलं. पण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये गुड्स म्हणजे काय? तर गुड्स म्हणजे वस्तू. कुठल्या वस्तू? नीट लक्ष द्या मी काय बोलते. नुसत्या वस्तू नाही, तुम्ही ज्या गोष्टीचा बिझनेस करता, त्या बिझनेसमध्ये ज्या वस्तू तुम्ही विकायला आणता, ज्या वस्तूंचा तुम्ही बिझनेस करता, सो दॅट इज युअर गुड्स ऑफ युअर बिझनेस. त्याला तुमच्या बिझनेसचे गुड्स म्हणतात. म्हणजे नीट लक्ष द्या मी काय बोलतो, ऐकून घ्या. मी ते
जे लिहिलेलं आहे ते मी एक्सप्लेन करणारच आहे. पहिलं मी काय बोलतो ते लक्ष द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मोबाईल शॉपी टाकलेली आहे, बरोबर आहे. तर त्या मोबाईल शॉपीमध्ये जेवढे मोबाईल तुम्ही विकायला आणलेत ना, म्हणजे जेवढा माल तुम्ही भरलेला आहे, आज तुमच्या मोबाईल शॉपीमध्ये एक 50-60 मोबाईल्स आहेत. मग ते जे 50-60 मोबाईल्स तुमच्या दुकानात असतील, दीज ऑल्स आर, ते सगळे वस्तू ज्या काय आहेत, दीज ऑल आर गुड्स ऑफ युअर बिझनेस. त्याला तुमच्या बिझनेसच्या गुड्स म्हणतात. कळलं? मग तुम्ही म्हणताल सर माझ्या दुकानामध्ये वर फॅन पण आहे, डोक्यावर फॅन पण फिरतोय, त्याला गुड्स म्हणणार का? नाही. फॅन तुम्ही विकण्यासाठी नाही आणलाय, फॅन तुम्ही स्वतःसाठी आणलाय की बाबा दुकानात गरम होतं आहे, मग गार लागण्यासाठी तुम्ही तो फॅन आणलेला आहे, तो विकण्यासाठी आणलेला नाही. सो इट इज नॉट अ गुड ऑफ युअर बिझनेस. कळलं नक्की? गुड्स कशाला म्हणायचं? ज्या वस्तूंचा आपण बिझनेस करतो त्याला गुड्स म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं स्टेशनरीचं दुकान असेल तर त्याच्या दुकानामध्ये जेवढ्या बुक्स, पेन्सिल्स, इरेझर, बरोबर ना, स्केल, वह्यापट्टी, फाईल्स, कागद वगैरे जे काय असतील ते त्याचे गुड्स झाले. नक्की कळते? बघू मग थोडक्यात आपण म्हणतो ना की तुझ्या दुकानामध्ये किती माल आहे, मग तो जो काय शब्द आपण वापरतो ना, माल, त्याला गुड्स म्हणायचं. ओके, काय दिले बघा. द टर्म गुड्स रेफर्स टू कमोडिटीज, आर्टिकल ऑर थिंग. की हा जो काय गुड्स नावाचा शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो? कमोडिटीज, आर्टिकल्स ऑर थिंग्स. कमोडिटीज म्हणजे पण वस्तू, आर्टिकल म्हणजे पण वस्तू, आणि थिंग्स म्हणजे पण वस्तू. शब्द वेगवेगळे आहेत, तिघांचा अर्थ एकच आहे. द टर्म गुड्स रेफर्स टू कमोडिटीज, आर्टिकल ऑर थिंग्स, अशा वस्तू इन विच अ ट्रेडर ट्रेड्स. अशा वस्तू की ज्या वस्तूंमध्ये ट्रेडर, व्यापारी काय करत असतो? ट्रेड्स, बिझनेस करत असतो. ज्या वस्तूंचा व्यापारी बिझनेस करत असतो त्या वस्तूंना गुड्स म्हणायचं. दीज आर परचेस ऑर मॅन्युफॅक्चर फॉर द पर्पज ऑफ सेल. की ह्या ज्या काय वस्तू असतात, बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मोबाईल शॉपी टाकली आहे, तर मोबाईल शॉपीमध्ये आपण होलसेलरकडनं मोबाईल किंवा कंपनीतनं माल उचलला आहे, भरपूर 50-60 मोबाईल परचेस केलेत. पण ते कशासाठी परचेस केलेत? फॉर द पर्पज ऑफ सेल. स्वतःसाठी नाही परचेस केलेत, आपल्याला ते काय करायचे आहेत? कस्टमरला विकायचे आहेत, म्हणून ते आपण परचेस केलेत फॉर द पर्पज ऑफ सेल अँड टू अर्न प्रॉफिट. आणि समाजसेवा नाही करायची आपल्याला, अँड टू अर्न प्रॉफिट, त्यातनं प्रॉफिट कमवायचं आहे आपल्याला. कसा प्रॉफिट कमवणार? जो मोबाईल आपण कंपनीतनं घेतला, समजा 6,000 परचेस केला, कस्टमरला विकायचा 8,000 10,000ला. जेवढा जास्त विकताल तेवढा तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 6,000चा मोबाईल जर तुम्ही 10,000ला सोल्ड केला, सो डिफरन्स बिटवीन, तो जो काय मधला डिफरन्स आहे 4,000, तो तुमचा काय झाला? प्रॉफिट झाला. नक्की कळलं? मग गुड्स कशाला म्हणायचं कळलं ना? की ज्या वस्तू आपण परचेस करतो पण कशासाठी? विकण्यासाठी परचेस करतो, त्याला आपले गुड्स म्हणतात, म्हणजे आपल्या दुकानातला माल. फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी, मेडिसिन्स आर गुड्स फॉर द केमिस्ट. ज्याचं मेडिकलचं दुकान आहे, जो केमिस्ट आहे, मग मेडिसिन्स आर गुड्स. मग त्या मेडिकलच्या दुकानात जेवढ्या मेडिसिन्स असतील, जेवढी औषधं असतील, ती सगळी औषधं म्हणजे त्याचे गुड्स झाले. व्हेजिटेबल आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडर. जो भाजी विकणारा ज्याचा गाळा असेल, मार्केट यार्डला तुमचा गाळा आहे मोठा, भाजी विकता, मग त्या तुमच्या गाळ्यामध्ये जेवढ्या भाज्या असतील ते सगळ्या भाज्या म्हणजे तुमच्या गुड्स झाल्या, बरोबर. मग तुमच्या गाळ्यामध्ये बाबा तिकडं मागं AC लावलेला आहे, एक TV पण आहे, एंटरटेनमेंट म्हणून कधीतरी बघण्यासाठी तुम्ही TV लावता, मग त्याला गुड्स म्हणणार का? त्या पण वस्तू. तुम्ही म्हणता अहो सर त्या पण वस्तूच आहे, पण त्या वस्तू तुम्ही कशासाठी परचेस केल्यात? स्वतःसाठी, स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी परचेस केल्यात. त्या विकण्यासाठी घेतल्यात का? किंवा बाबा उद्या एखादा भाजी खरेदी करता म्हणला, हो तो TV छान आहे, TV विकतं का? तुम्ही मग विकताल का त्याला? तो म्हणणार मी भाजी विकतो बाबा, भाजी घे ना, TV माझ्यासाठी ठेवला आहे. नक्की कळलं? गुड्स म्हणजे काय? वस्तू. वस्तू म्हणजे थोडक्यात माल. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन, सेकंड वन बघू आपण, कॅपिटल अँड ड्रॉइंग. नीट बघा, कॅपिटल आणि ड्रॉइंग. कॅपिटल, आता कॅपिटलचा अर्थ तुम्हाला भरपूर जणांना मे बी माहिती असेल. बघा ना, अकाउंट्समध्ये असे वर्ड्स आहेत की जे आपण वेगवेगळ्या अर्थी वापरतो. आता भरपूर जणांना माहिती आहे कॅपिटलचा अर्थ काय बाबा. कॅपिटल म्हणजे आपण राजधानी पण म्हणतो, बरोबर. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ आवर नेशन. की बाबा आपली राजधानी कुठली आहे बाबा? दिल्ली आहे, बरोबर आहे. मग कॅपिटलचा अर्थ राजधानी पण होतो. पण इथं इन अकाउंटिंग लँग्वेज कॅपिटल म्हणजे काय?
तर कॅपिटल म्हणजे भांडवल. मला सांगा, उद्या बिझनेस स्टार्ट करायचा आहे आपल्या सगळ्यांना मिळून, किंवा तुम्हाला मोबाईल शॉपी टाकायची, तर सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे? पैसा पाहिजे. मग बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जो पैसा ओनर मालक बिझनेसमध्ये आणतो, दॅट इज कॉल्ड द कॅपिटल. माहिती आहे तुम्हाला, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर. ओनर म्हणजे कोण? मालक. मालकाकडून जेवढी टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस, एखादा बिझनेस टाकण्यासाठी जेवढी अमाऊंट तुम्ही काय करता? इन्व्हेस्ट करता, गुंतवता, इट्स कॉल्ड कॅपिटल. त्याला तुमचं कॅपिटल म्हणतात, भांडवल म्हणतात. उद्या तुम्हाला मोबाईल शॉपी टाकायची आहे म्हणून तुम्ही घरातनं एक 10 लाख रुपये वडिलांकडनं घेतले. जे काय 10 लाख रुपये तुम्ही वडिलांकडनं घेतले त्याला तुमचं कॅपिटल म्हणायचं. बस. नक्की कळलं? कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. आणि ड्रॉइंग म्हणजे काय? ड्रॉइंग म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला उचल म्हणू शकतो. आता नीट बघा, लक्ष द्या. ड्रॉइंग ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला ह्याच्या अगोदर ड्रॉइंग वर्ड्स गेलाय सर. ड्रॉइंग म्हणजे काय? माझं फेवरेट सब्जेक्ट बाबा ड्रॉइंग्स. मला ड्रॉइंग काढायला भरपूर आवडतं. म्हणजे ड्रॉइंग काय आपण म्हणतो? चित्रकला. हाच अर्थ तुम्हाला माहिती ना ड्रॉइंगचा. पण ड्रॉइंगचा अर्थ इथं काय होतो? उचल. आता उचल म्हणजे एखाद्याला वाटेल बाबा रस्त्यावर काय पडलं आणि उचल, त्याला उचल म्हणतात का? तसं नाही. ड्रॉइंग्स म्हणजे काय? नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. तुम्ही मोबाईल शॉपीसाठी वडिलांकडनं 10 लाख रुपीज घेतले आणि आज मोबाईल शॉपी स्टार्ट केलं. ते 10 लाख रुपीज तुमचं कॅपिटल झालं. बरोबर आहे? कॅपिटल तर कळलं तुम्हाला. आणि ड्रॉइंग्स म्हणजे काय? उद्या बिझनेसमधली एखादी गुड्स, वस्तू, माल किंवा बिझनेसमधली कॅश तुम्ही पर्सनल यूजसाठी खर्च करत असाल. पर्सनल यूज म्हणजे फॉर एक्झाम्पल, नीट लक्ष द्या. तुमची मोबाईल शॉपीमध्ये एवढे मोबाईल आहे, बरोबर आहे ना? ते तुम्ही कस्टमरला विकता आणि पैसे कमवता. आज काय केलं? तुमच्या भावाचा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही काय केलं? तुमच्याच दुकानातला एक मोबाईल पॅक केला, मस्तपैकी गिफ्ट पॅक केला आणि तुम्ही तुमच्या भावाला गिफ्ट दिला. बरोबर आहे ना? मग दॅट इज कॉल युअर ड्रॉइंग. ती तुमची ड्रॉइंग झाली. का बरं? मोबाईल तुम्ही दुकानात कशासाठी ठेवलेत? कस्टमरला विकायला ठेवलेत. आणि तोच मोबाईल जर तुम्ही पर्सनल यूज घरच्यांसाठी जर वापरत असताल, घरच्यांना गिफ्ट देत असताल, तर मग काय उपयोग आहे? मग कसा काय बिझनेस चालायचा? मग तुम्ही म्हणताल सर नाही दिलं तर चालणार आहे का? नाही, दिलं तरी चालणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण त्याचा हिशोब ठेवा. किंवा बिझनेसमधली एवढा माल, एवढी वस्तू, एवढी कॅश मी समजा माझ्यासाठी स्वतःसाठी वापरत असतील तर त्याला ड्रॉइंग्स म्हणतात आणि त्या ड्रॉइंगचा सेपरेट हिशोब ठेवतात. कळलं नक्की? बघा त्याचा अर्थ काय दिला आहे. द अमाऊंट ऑफ कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स ॲसेट्स, की एखादी जी काय कॅशची अमाऊंट असेल, 5,000 रुपये समजा तुम्ही काउंटरमधले घेतले, ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स ॲसेट, किंवा तुम्ही तुमच्या बिझनेसमधले गुड्स, मोबाईल शॉपी आहे ना, मग एक मोबाईल उचलला, अशा जर वस्तू किंवा बिझनेसमधली कॅश तुम्ही काय करत असताल? विड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर. अशी कॅश किंवा अशी गुड्स तुम्ही काय करत असताल? विड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर पर्सनल यूज. ओनर म्हणजे कोण? मालक. मालक स्वतःच्या पर्सनल यूजसाठी काय करत असेल? विड्रॉन फ्रॉम द बिझनेस. बिझनेसमधनं जर तुम्ही कॅश किंवा गुड्स विड्रॉन करून स्वतःच्या घरी नेत असताल, कॉल्ड ॲज ड्रॉइंग्स, तर त्याला तुमची ड्रॉइंग्स म्हणतात. म्हणजे थोडक्यात ती तुमची वैयक्तिक उचल झाली. कळलं? म्हणजे नीट लक्ष द्या मी काय बोलतो, की मी आणि तुम्ही आपण दोघंजणं पार्टनर्स आहोत. तुम्ही तुमच्या घरातनं 10 लाख वडिलांकडनं आणले, मी माझ्या घरातनं 10 लाख वडिलांकडनं आणले. सो टोटल 20 लाख रुपीज आपलं कॅपिटल होतं. बरोबर आहे? 20 लाखमधनं आपण मस्त मोठी मोबाईल शॉपी टाकली, भरपूर मोबाईलचा माल भरला आहे, भरपूर मोबाईल आपण दुकानामध्ये परचेस केलेले आहेत. बरोबर आहे ना? चांगलं सक्सेसफुली आपला बिझनेस पण चांगला चालू आहे. एके दिवशी तुम्ही माझ्याकडे आला आणि मला सांगितलं की सर घरात काहीतरी फंक्शन आहे, मला 1 लाख रुपये लागतात, ते मला द्या. तुम्ही काय एम्प्लॉई नाही आहे माझ्याकडे असे रिक्वेस्ट करायला. तुम्ही हक्काने मागू शकता. का हक्काने मागू शकता? कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर पार्टनर आहात ना. तुम्ही फक्त सांगताल की मला 1 लाख रुपये लागतात, ते दे बाबा, 1 लाख रुपये दे, तर मी देणार तुम्हाला. नो प्रॉब्लेम. काय बिझनेस तुमचा पण आहे तसा माझा पण आहे, नो प्रॉब्लेम ना. त्यामुळे मी एक काय केलं, काउंटरमधनं 1 लाख रुपीज काढले आणि तुमच्या हातात दिले, जा बाबा काय तुझ्या घरात फंक्शन असेल तर करून टाक.
बरोबर. मग हे जे काय लाख रुपये तुमच्या हातात दिलेत ना मी, 1,00,000 रुपीज, ते तुमचे 1,00,000 रुपीज काय झाले, ड्रॉइंग झाले. आणि ते मी तुम्हाला फुकट नाही दिले, ते मी तुमच्या हिशोबातनं काय करणार, लेस फ्रॉम युअर कॅपिटल, तुमच्या कॅपिटलमधनं लेस करणार. जेव्हा नेक्स्ट इयर तुम्ही मला विचारताल ना की सर तुमचं कॅपिटल 10,00,000 आहे, माझं कॅपिटल 9,00,000 कसं काय झालं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार अरे ते 1,00,000 रुपीज घेऊन गेलतं ना घरी, मग ते 1,00,000 रुपीज मी काय केले, मायनस केले. ओके. नेक्स्ट वन, कॅपिटल अँड ड्रॉइंग आपलं कन्सेप्ट क्लिअर झाल्या. त्यानंतर थर्ड अँड फोर्थ आपण बघू, डेटर्स, क्रेडिटर्स अँड बॅड डेप्ट्स. 4, 5 अँड 6 इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स. ओके. म्हणजे आता आपण कुठल्या बघितलं, कॅपिटल आणि ड्रॉइंग्स बघितलं. आता त्याच्या पुढचे डेटर्स, क्रेडिटर्स आणि बॅड डेप्ट्स, हे 3 शब्द आपल्याला शिकायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, डेटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स, आता हे शब्द तुम्ही ह्याच्या अगोदर कधीच बघितलेले नाही आहेत. मग त्याचा अर्थ काय, तर नीट लक्ष द्या. तुमच्यात आणि माझ्यात एक रिलेशन आहे, ते म्हणजे एक म्हणजे मी तुमच्यासाठी टीचर आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही माझ्यासाठी स्टुडंट्स आहात. ओके. म्हणजे आपल्या दोघांमध्ये एक रिलेशन आहे की मी तुमच्यासाठी तुमचा टीचर आहे आणि तुम्ही माझ्यासाठी माझे स्टुडंट्स आहात, विद्यार्थी आहात, बरोबर. पण अजून एक रिलेशन आहे की मी तुमच्यासाठी क्रेडिटर्स आहे आणि तुम्ही माझे डेटर्स आहात. आता तुम्ही म्हणताल म्हणजे काय, नीट लक्ष द्या. तुमच्यात आणि माझ्यात कंपॅरिझन करतो. तुम्ही क्लासमध्ये आला, मीच समजा समोर बसलेला आहे, तुम्ही क्लासमध्ये आला, माझ्याकडं ॲडमिशन इन्क्वायरी केली, 10,000 फीज मी तुम्हाला सांगितली, तुम्ही ॲडमिशन घेतलंसुद्धा, पण ॲडमिशन घेताना तुम्ही 5,000 रुपीज पेड केले, निम्मी फी म्हणजे 5,000 रुपये तुम्ही भरले. मग आता नीट लक्ष द्या, जर तुम्ही 5,000 अर्धी फी भरली तर ह्याचा अर्थ 5,000 अजून तुमच्याकडनं मला येणं आहे, बरोबर आहे ना, यायचे आहेत. अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम यू, मला जर 5,000 तुमच्याकडनं येणं आहे, तर ज्या ज्या मुलांकडून मला 5,000 यायचे आहेत त्या सगळ्या मुलांना मी काय म्हणणार, डेटर्स म्हणणार. मग थोडक्यात डेटर्स कुणाला म्हणायचं, येणेकरी, मराठीमध्ये. डेटर्स, तुम्ही मराठी मीडियम कोण असाल लिहून ठेवा, मराठीमध्ये लिहून ठेवायचं, स्वतःला कळणं बास खूप गरजेचं आहे. डेटर्स म्हणजे कोण, येणेकरी, मीन्स द पर्सन्स फ्रॉम हुम अमाऊंट शुड बी रिसिवेबल. अशी माणसं की ज्यांच्याकडून आपल्याला पैसे यायचे आहेत त्यांना डेटर्स म्हणायचं. मग तुम्ही सगळेजण माझे डेटर्स झाला. का बरं, कारण तुमच्याकडून मला 5,000 यायचे आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्याच ऑपोजिट क्रेडिटर्स कुणाला म्हणायचं, क्रेडिटर्स मीन्स दोज पर्सन्स टू हुम अमाऊंट शुड बी पेएबल. अशी माणसं की ज्यांना पैसे आपण देणं लागतो. म्हणजे थोडक्यात क्रेडिटर्सला ब्रॅकेटमध्ये मराठीमध्ये लिहून ठेवा, देणेकरी. मी तुमचा क्रेडिटर्स झालो. कसं काय, कारण तुम्हाला तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता मला बघितलं की तुम्हाला टेन्शन येतं. अरे का बरं टेन्शन येतं, अरे सरांना 5,000 रुपये द्यायचे आहेत ना, कळलं नक्की. मग जसे आपण टीचर आणि स्टुडंट आहोत ना, तसंच डेटर्स आणि क्रेडिटर्स पण आहोत. तुम्ही माझे डेटर्स आहात कारण मला तुमच्याकडनं पैसे यायचे आहेत, आणि मी तुमचा क्रेडिटर्स आहे कारण तुम्हाला मला पैसे द्यायचे आहेत. ओके, नक्की कळलं. चला मग ते एक्सप्लेन करतो. डेटर्स मीन्स अ डेटर इज अ पर्सन, डेटर म्हणजे अशी व्यक्ती हू ओज मनी टू द बिझनेस. ओज मनी टू द बिझनेस म्हणजे काय, अशी व्यक्ती की ज्याला बिझनेसला पैसे देणं लागतं. आपला बिझनेस आहे, आपण एक काय म्हणलो मागाशी मी एक्झाम्पल काय दिलं तर, आपली मोबाईल शॉप आहे. मग आपल्या दुकानात बाबा एक रेग्युलर कस्टमर येतो, बरोबर ना, की जो दर महिन्याला येतो, एक मोबाईल परचेस करतो, पैसे देतो आणि निघून जातो. मग आपण त्याला चांगलं ओळखतो. मग असाच एक तोच कस्टमर ह्या महिन्यात पण आला, एक मस्त 20,000 मोबाईल परचेस केला आणि तो गेला निघून. तो का म्हणजे त्यांनी काय सांगितलं की अरे पैसे नाही आणले, पुढच्या महिन्यात देतो. तर रेग्युलर असल्यामुळं आपण पण त्याच्यावर विश्वास ठेवला की बाबा जा घेऊन काय हरकत नाही, पुढच्या महिन्यात पैसे द्या. मग तो जो कोण कस्टमर आहे, इट बिकम्स डेटर्स ऑफ आवर बिझनेस. तो आपला आजपासून डेटर झाला. का बरं, ओज मनी टू द बिझनेस, कारण तो आजपासून आपल्याला पैसे देणं लागतो. कळलं. म्हणजे मराठीत
डेटर्सला आपण येणेकरी म्हणू शकतो, ज्यांच्याकडनं पैसे आपले यायचे आहेत. ओके. आणि क्रेडिटर्स म्हणजे कोण? क्रेडिटर्स इज अ पर्सन टू whom, अशी माणसं की ज्यांना बिझनेस ओज मनी, ज्यांना बिझनेसनी देणं लागतं, आपलं देणं लागतं. थोडक्यात मराठीमध्ये आपण त्यांना देणेकरी म्हणू शकतो. अशी माणसं की आपण असं ॲझ्युम करा की बाबा आपण समजा हा जो काय माल उचलतो मोबाईल शॉपी, बरोबर ना. आपण ह्या महिन्यात काय केलं, फोन केला. कुठं फोन केला बाबा? सॅमसंग कंपनी. जो सॅमसंगचा डिस्ट्रीब्युटर आहे ना, पुण्यामध्ये एक मोठा कोणतरी सॅमसंगचा डिस्ट्रीब्युटर आहे, आपण दर महिन्याला त्याच्याकडनंच माल भरतो. मग आपण त्याला आज फोन केला की अशा अशा आम्हाला 20 मोबाईल्स पाहिजेत, 20 मोबाईल पाहिजेत, तुम्ही पाठवून द्या. तुम्ही तुमच्या डिलिव्हरी बॉयकडं किंवा तुमचा जो कोण बाबा ऑर्डर घेऊन असेल त्यांच्याकडे 20 मोबाईल्स पाठवून द्या, मला इमिजिएटली लागतं ते, कारण माझ्या दुकानात कस्टमर्सचा डिमांड आहे. बरोबर आहे ना. मग तुम्ही त्यांच्याकडनं माल मागवून घेतला, 20 मोबाईल आज तुमच्या दुकानात ऑर्डर आलीसुद्धा, बरोबर ना. पण ज्याच्याकडनं तुम्ही, ज्या होलसेलरकडनं, डिस्ट्रीब्युटरकडनं तुम्ही जो 20 मोबाईल्सचा माल परचेस केलेला आहे, त्याने आत्ता तुम्हाला पाठवला, पण कधी ना कधी त्या डिस्ट्रीब्युटरला तुम्हाला पैसे द्यायचेच आहेत ना, कधी ना कधी तर द्यावे लागणार. आत्ता नाही त्याने इमिजिएटली मागितले, पण 2 दिवसांनी 3 दिवसांनी तो मागणारच आहे. मग ह्याचा अर्थ तो आपला काय झाला? क्रेडिटर झाला. नक्की कळलं? अँड लास्ट वर्ड, शेवटचा आपण एक बघू, बॅड डेप्स. बॅड डेप्स म्हणजे काय? तर मराठी मीडियम, मराठीमध्ये लिहित असतात तर माझं अक्षर कळत नसेल, मी तोंडी पण सांगतो हां. माझं अक्षर जे जुने आहेत तुम्ही मला चांगलंच ओळखता, बरोबर आहे ना. काय काय जणांना गजमल सर म्हणलं की जरा बरं वाटतं. का बरं? आपल्यासारखंच घाणेरडं अक्षर आहे, बरोबर ना. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यांना अक्षर नवीन असतील, ज्यांना अक्षर कळत नसेल, त्यांच्यासाठी मी मराठीत वाचतोच की की बाबा बॅड डेप्स मीन्स, बॅड डेप्स म्हणजे बुडीत कर्ज. म्हणजे काय? नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. मगाशीच मी तुम्हाला डेटर्सचा अर्थ सांगितला ना, की तुम्ही माझे स्टुडंट्स पण आहात अँड त्याचप्रमाणे तुम्ही माझे डेटर्स पण आहात. का बरं? कारण डेटर्स मीन्स दोज पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. अशी माणसं ज्यांच्याकडून पैसे मला यायचे आहेत. मग जर मला लक्ष द्या, तुम्ही 10 जणं आहात, माझ्या 11च्या बॅचला तुम्ही समजा 10 स्टुडंट्स आहात, प्रत्येकाने हाफ फीज 5,000 भरलेले आहेत, आणि अजून हाफ जी फी 50% फीज जी आहे 5,000 ती जर मला तुमच्याकडनं यायची असेल, तर ह्याचा अर्थ तुम्ही माझे डेटर झाला. नक्की कळलं? आता नीट लक्ष द्या. 10 स्टुडंट्स आहात, 10 स्टुडंट्समध्ये सगळ्यांनी 5,000 भरले. पण एक जण तुमच्या 10 जणांपैकी एक जण असा होता की त्यांनी जे 5,000 राहिले होते त्यातले ते सगळेचे सगळे त्यांनी 5,000 भरलेच नाही. त्यांनी 3,000 भरले. डिसेंबरपर्यंत नंतर आला तो, आणि डिसेंबर नंतर जो क्लास सोडून गेला तो नंतर परत आलाच नाही. त्यामुळं काय झालं, त्याचे जे 2,000 रुपये राहिलेले यायचे होते ना, त्या शेवटपर्यंत आलेच नाही. इट इज नॉट रिकवरेबल अमाऊंट फ्रॉम हिम, की ते 2,000 रुपये जे शेवटचे 2,000चा हप्ता होता तो त्याच्याकडनं रिकवर झालाच नाही. म्हणजे ह्याचा अर्थ त्या मुलांनी 2,000 रुपये क्लासची फी, माझी फी काय केली? बुडवली. दॅट इज कॉल बॅड डेप्ट्स. म्हणजे तो माझा काय झाला? लॉस झाला. आज तोच मुलगा जर कंटिन्यू आला असता तर शेवटचे 2,000 पण त्यांनी भरले असते. कळलं नक्की? म्हणजे थोडक्यात बॅड डेप्स रिलेटेड विथ, बॅड डेप्सचा संबंध कुणाशी असतो? डेटर्सची. पैसे कोण बुडवतं? ज्यांच्याकडून पैसे येणं दे, बरोबर ना. म्हणून काय दिलं बघा, नीट बघा. अँड इरिकवरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर. डेटर म्हणजे तुमचे येणेकरी, बरोबर का. इरिकवरेबल अमाऊंट, रिकवरेबल म्हणजे काय? मिळालेली. आणि इरिकवरेबल म्हणजे बुडालेली, नॉट रिकवर, जी रिकवर झालीच नाही, बरोबर आहे. अँड इरिकवरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स, की डेटर्सकडनं जी अमाऊंट रिकवर होत नाही, इट्स नोन ॲज बॅड डेप्स. त्याला बिझनेसचे बॅड डेप्स म्हणतात. अँड इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. आणि तो एक प्रकारे बिझनेसचा काय झाला? लॉस झाला. बरोबर आहे, लॉसच झाला. समजा ते मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तो आपला कस्टमर 20,000चा मोबाईल परचेस केला आपल्या दुकानात, आणि काय सांगितलं त्यांनी? पुढच्या महिन्यात येऊन तुझे 20,000 देतो, बरोबर आहे ना. आज तो आपल्याला ओळखीचा होता म्हणून आपण त्याला दिला 20,000चा मोबाईल.
पण समजा इव्हेंच्युअली असं काय झालं, बाबा आपलंच नशीब खराब आणि तोच कस्टमर कुठंतरी फिरायला गेला आणि तिथंच बाबा तो ॲक्सिडेंटमध्ये वारला, एक्सपायर झाला. तो तर एक्सपायर झाला हो, पण त्याच्याबरोबर आपले 20,000सुद्धा काय झाले, एक्सपायर झाले. बरोबर ना. आता थोडीच आपल्याकडे काय प्रूफ आहे का? आपल्याला थोडीच माहिती होतं की बाबा तो कस्टमर असा काय लगेच थोड्या दिवसात एक्सपायर होणार आहे, काय होणार आहे. तो तर गेला, पण त्याच्याबरोबर आपले 20,000सुद्धा काय झाले, गेले. तो जो 20,000 आहे दॅट इज कॉल्ड बॅड डेप्ट्स. त्याला आपलं बुडीत कर्ज, कारण ते पैसे आपले बुडले, ते परत भेटणार नाही. सो इट इज लॉस टू द बिझनेस. तो आपल्या बिझनेसचा काय झाला, लॉस झाला. नक्की कळलं? म्हणजे आज आपण नीट बघा, मी ट्रान्झॅक्शनचे कुठले कुठले टाईप्स असतात ते पहिलं सांगितलं. गुड्सचा काय अर्थ आहे, कॅपिटल अँड ड्रॉइंगमधलं काय फरक आहे, डेटर्स, क्रेडिटर्स आणि बॅड डेप्स ह्या ज्या काय बेसिक कन्सेप्ट्स आहेत ह्या मी सांगितलेल्या आहेत. बऱ्याच जणांना ते नोट डाऊन करताना साहजिक आहे, व्हिडिओमध्ये क्लॅरिटी नसेल तर नो टेन्शन, काही टेन्शन घेऊ नका. मी व्हिडिओसोबत स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करतो आहे. ओके. त्यामुळं जसे मी स्क्रीनशॉट शेअर करतो आहे ॲज इट इज, तर त्यातलं आहे तसं नोट डाऊन करून घ्या आणि कंपल्सरी मला होमवर्क सेंड करताला. जे सेंड नाही करणार नका टेन्शन घेऊ, आत्ताचे 1-2 आठवड्यात काय दिवसांनी कळेलच तुम्हाला. ओके, ठीक आहे, बाय.